नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला पाहिजे, तुम्ही अपात्र झालेले आहे, तुम्ही या ठिकाणी पात्र झाले पाहिजे. तर यासाठी तुमची आता पडताळणी होणार आहे. ती पडताळणी कशाप्रकारे होणार आहे आणि यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म कशा प्रकारचा असणार आहे, काय कोणती माहिती या ठिकाणी भरावी लागणार आहे, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. योजनेबाबतची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही, ई केवायसी चुकल्यामुळे किंवा काही महिला अपात्र पण या ठिकाणी झालेली आहे आपल्या ई केवायसी मुळे, तर आता अशा महिलांसाठी पडताळणी होणार आहे, ते पण अंगणवाडी सेविकेमार्फत. तर या संदर्भात एक विनंती अर्ज जाहीर केलेला आहे. हा विनंती अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा लागणार आहे. हा स्वतः विनंती जो अर्ज आहे हा अंगणवाडी सेविका तुम्हाला देणार आहे, तो तुम्हाला भरून दिलेल्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा लागणार आहे. तर बघा अर्ज कशा प्रकारचा आहे. तर बघा महिलांनो, प्रति जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साहेब, विषय असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत. जी तुमची ई केवायसी चुकल्यामुळे तुमचा अर्ज या ठिकाणी रद्द झालेला होता, तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं होतं, अशा प्रकारचा तुमचा एक विनंती अर्ज राहणार आहे. हा तुम्हाला अंगणवाडी सेविकेमार्फत भरून घेतला जाणार आहे. या ठिकाणी तुमचं नाव वगैरे विचारलं जाणार आहे, आधार कार्ड क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लागेल, अर्ज क्रमांक, हा जो अर्ज क्रमांक आहे हा अर्ज क्रमांक अंगणवाडी सेविकेमार्फत तुम्हाला दिला जाणार आहे किंवा अंगणवाडी सेविका हा अर्ज क्रमांक भरेल. नंतर तुमचा पत्ता राहणार आहे. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे, मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असून माझा लाभ पासून बंद झाला. तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर टाकावं लागेल. कोणाला नोव्हेंबरचा हप्ता आला असेल तर नोव्हेंबर पासून टाकायचा, किंवा कोणाला डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर डिसेंबर पासून टाकायचा, किंवा कोणाला जर जून जुलै पासून हप्ता आला नसेल ते पण या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे. आणि यामध्ये महत्वाचं आहे, माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे, तरी माझ्या आधार व चौकशी करून माझे लाभ पुन्हा चालू करण्यात यावे याकरिता अर्ज सादर करत आहे. ठिकाण तुमचं राहील या ठिकाणी, दिनांक, मोबाईल क्रमांक आणि अर्जदाराची सही. तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे बघून घ्या. तुमचं आधार कार्ड लागेल, लाभार्थी या पतीचे किंवा वडिलाचे आधार कार्ड, लाभार्थीची टीसी लागेल आणि लाभार्थीचं रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला. ठीक आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल ते उत्पन्न दाखला या ठिकाणी देऊ शकतात. तर हे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागेल. तर अशा प्रकारचा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी भरून जमा करावा लागणार आहे. तर महिलांना आपण या ठिकाणी अर्ज पण पाहिलेला कशा प्रकारचा आहे आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार हे पण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर महिलांना तुम्हाला या ठिकाणी राशन कार्ड मागितलेलं आहे, पण तुमच्याकडे जर राशन कार्ड नसेल तर राशन कार्ड जागी तुम्ही उत्पन्न दाखला अपलोड केलेला असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखला या ठिकाणी लागणार आहे. लक्षात ठेवायचं, उत्पन्न दाखला तुम्हाला या ठिकाणी 2 वर्षाचा काढून 2 वर्षाचा उत्पन्न दाखला काढून घ्यायचा. जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तर हे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला तयार ठेवणे गरजेचं राहणार आहे. तुमचं आधार कार्ड, तुमच्या नवऱ्याचं किंवा तुमच्या वडिलाचं आधार कार्ड, तुमचं राशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला आणि टीसी, हे एवढे जे डॉक्युमेंट सांगितले आहे महत्त्वाचे, हे तुम्हाला अंगणवाडी सेविकेजवळ हे कागदपत्र तुम्हाला पडताळणीच्या वेळेस दाखवावं लागेल. तर महिलांनो, हा जो विनंती अर्ज दिलेला आहे हा सध्या कन्फर्म समजायचा नाही, पण अशाच प्रकारचा विनंती अर्ज या ठिकाणी लागू शकते. विनंती अर्ज आल्यावर तो कशा प्रकारचा असणार आहे त्याबाबत स्पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.